आणि योगेशजी साबळे आपण या ठिकाणी नगरसेवक साहेबांना सन्मानित करायचे। पवन भाऊ आपणाला विनंती, आपण मान्यवरांना आखाडा मैदानात घेऊन जायचे। दादा लोखंडे, नाना लोखंडे, आता आखाड्यावरती 2 नंबरची कुस्ती लागते। 1 नंबरचे दोन्ही पैलवान आदरणीय बाप्पू रामचंद्र मोडक आणि रामचंद्र कानू मोडक, कानिपनाथ रामचंद्र मोडक, कृष्णाबाई मोडक यांच्या वतीनं 21,000 रुपये देणगी शंभू महादेव मंदिर जीर्णोद्धारासाठी दिले। याच्या अगोदर 11 दिले होते, असे तब्बल 31,000 रुपये देणगी महादेव मंदिराच्या कामासाठी आले। आपल्या परिवाराचं मनपूर्वक आभार। आदरणीय दादा, देणगी स्वीकारा। कुस्ती आखाड्यावरती लागते। महाराष्ट्र केसरी दादा शेळके आणि आंतरराष्ट्रीय मल्ल आदरणीय दिलीपजी पवार, आपण कुस्ती आखाड्यामध्ये जायचं, आपलं त्या ठिकाणी सन्मान केला जातोय। मोडक सर 1 मिनिट, एवढे सत्कार झाल्यानंतर कुस्ती चालू करूया। कुस्ती फार चांगली आहे। आलेल्या प्रत्येक मान्यवराचा सन्मान करणारं गाव आहे वडकी। आणि सर 1 नंबरचे पहिल्यांदा बोलवा। 1 नंबरचे पैलवान हर्षवर्धन सदगीर आणि माऊली कोकाटे, आपण ही तयारी करून आत या। ही कुस्ती पंडित दादा परशुराम मोडक, बाळासाहेबांना बाबूराव साबळे यांनी पुरस्कृत केलेले 2 लाख रुपये इनामाला। आदरणीय उद्योजक लालासाहेबजी माघारे, त्याचप्रमाणे हरिभाऊजी भगत, आदरणीय उद्योजक या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं वडकी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत। वीरा मर्दानी आखाडा संस्थापक अध्यक्ष विनोद कुंजीर यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी प्रशांत भागवत सर आणि प्रवीण ठवरे आम्हा दोघांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। विनोदजी कुंजीर साहेब, वीरा मर्दानी आखाडा संस्थापक अध्यक्ष। विनोद कुंजीर सरांचा सन्मान घ्या तिथंच। पहिलं वीरा मल्टीस्पोर्ट अकॅडमीचे संस्थापक आदरणीय विनोद कुंजीर सर यांचा सन्मान आदरणीय पंडित दादा मोडके करतील। शबास, कुस्तीला सुरुवात झाली। दादा शेळके डाव्या पायाला काळ्याने कॅप घातलेला महाराष्ट्र केसरी अर्जुनीर पुरस्काराचे मानकरी काका पवारांचा पट्टा, त्याला कुस्ती झाल्यानंतर सन्मान घ्या चला। आणि दोन्ही पायाला निकॅप घातलेला माऊली जमदाडे, अशी कुस्ती आखाड्यावरती लागलेले महान भारत केसरी। अशी कुस्ती माऊली जमदाडे हा पंढरपूर तालुक्यातील चिलाईवाडी गावचा पैलवान बंटी कोल्हापूरला सराव करतो। विश्वास दादा हरगुले वाजताचा पट्टा आणि उभं राहिलेला तुला 17ला सांगायला लागतं। 5,000 रुपये माननीय मंगेश मोडक अध्यक्ष यांचे 5,000 रुपये या कुस्तीवरती माऊली जमदाडेचा कब्जा घेतलेला आहे। आता चालू असणारी कुस्ती आणि त्यानंतर होणारी कुस्ती, या दोनही कुस्तीमधील विजेत्या मल्लासाठी श्रीनाथ मस्कोबा देवस्थानचे पुजारी आदरणीय साहेबराव वामन गायकवाड आणि उद्योजक सन्मान्य आप्पासाहेब साहेबराव गायकवाड यांच्याकडून प्रत्येकी 5,000 रुपये इनाम या ठिकाणी देण्यात येणार आहे। याला म्हणतात धन आणि दानात बक्षीस आणि पैसा याच्यात फरक असतोय। देवापुढे पाणी असतं आणि घरातही पाणी असतं। देवापुढच्या पाण्याला तीर्थ म्हणतात, असं तीर्थरूपी बक्षीस तुम्ही आशीर्वाद देताय पैलवानला। ही तरुण पिढी बलशाली होण्यासाठी, ही तरुण पिढी सशक्त होण्यासाठी, बलशाली भारत हो विश्वात शोभनी राहो
असा कुस्तीचा थरार दादा शेळकेनं कब्जा घेतलेला आहे. या कुस्तीचं फार मोठं वैशिष्ट्य, मातीतील घाम आणि मनातील राम म्हणजे कुस्ती. मातीमध्ये घाम गाळल्याशिवाय आणि मनामध्ये राम असल्याशिवाय कुस्ती होत नाही. जगण्याचं कारण आणि आयुष्याचं तोरण म्हणजे कुस्ती. जगण्याला कारण असावं लागतं, त्यावेळी हे तोरण बसत असते. म्हणून जगण्याचं कारण आणि आयुष्याचं तोरण म्हणजे कुस्ती. या मातीशी नाळ आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या विठ्ठलाची जपमाळ म्हणजे कुस्ती. असा कुस्ती खेळ. जीवनाचा गुलाब आणि बुलेटवरचा रुबाब म्हणजे कुस्ती. शिस्तीत मस्ती त्याचं नाव कुस्ती. मनगट मस्तीचा आणि नाद कुस्तीचा या वडकीकरांना. ही महाराष्ट्राची माती, संतांच्या, शुरांच्या, वीरांच्या, थोर महापुरुषांच्या, बलाढ्य पैलवानाच्या पदस्पर्शानं पावन झालेली माती. ही माती नीती जपते. वडकी ग्रामस्थांनी नीतिमत्ता जपलेली आहे. ही माती नाती जपते. वडकी ग्रामस्थांनी नाती जपलेली आहे. ही माती शेती जपते. वडकी ग्रामस्थांनी शेती जपलेली आहे. ही माती मर्दुंक्याने पुरुषार्थ जपते. वडकी ग्रामस्थांनी मर्दुंक्याने पुरुषार्थ जपलेला आहे. सगळ्यांनी आता मैदान अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. जिथं जिथं कुस्ती मैदान, जिथं जिथं रामकथा, तिथं अदृश्यपणा बजरंगबली हजर असतो. येतो धर्मस्य ततो हनुमान. जिथं धर्म आहे तिथं हनुमान आहे. तिथं जिथं हनुमान आहे तिथं राम आहे. म्हणून येतो हनुमान ततो जय. जिथं हनुमान आहे तिथं विजय आहे. भुजंग धरुणी दोन्ही चरणी, झेपे सरशी समुद्र लंगोनी, गरुड भारी पंखा गगनी. एकेरी पट काढला आणि कब्जा घेतला माऊली जमदाडीनं. एक नंबरचे पैलवान बोलवा सर. एक नंबरचे पैलवान हर्षवर्धन सदगीर आणि माऊली कोकाटे. आज चला. या कुस्तीला पंच महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड आणि उत्सव कमिटीचे अध्यक्ष मंगेश भाऊ मोडक हे 2 पंच राहतील. हा, महाराष्ट्र केसरी दत्ताभाऊ गायकवाड आणि उत्सव कमिटीचे अध्यक्ष मंगेशभाऊ मोडक हे पंच म्हणून 1 नंबरच्या कुस्तीसाठी काम पाहतील. बजरंगबलीचा सगळ्यांनी जय जयकार करायचा आहे. भुजंग धरुणी दोन्ही चरणी, झेपे सरशी समुद्र लंगोनी, गरुड भारी पंखा गगनी, गरुडावन बलवान, तरुण जाईन सिंध महान, असा एकच श्री हनुमान. पुढील कुस्ती चालू 2 कुस्तीसाठी. लाख रुपयाची इनामी कुस्ती. ही कुस्तीसाठी सौजन्य लाभले सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेचे प्रवर्तक आदरणीय पंडितदादा परशुराम मोडक, त्याचप्रमाणे महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब अण्णा बाबूराव साबळे यांच्या वतीनं 2,01,000 रुपयाची कुस्ती या ठिकाणी आपल्याला लाभलेली आहे. ही कुस्ती पैलवान हर्षल सदगीर महाराष्ट्र केसरी विरुद्ध पैलवान माऊली कोकाटे उपमहाराष्ट्र केसरी अशी कुस्ती राहील. शबास आहे. आणि चालू कुस्तीसाठी अध्यक्ष मंगेशभाऊ मोडक यांचं 10,000 रुपये. मंगेशभाऊ मोडक आज ATMच घेऊन सोबत आल्यात. कुस्ती झाले की बक्षीस, सगळेच बक्षीस जाते. जे जे बक्षीस देताय, कारण भगवंतानं देणाऱ्यामध्ये बसवलेलं आहे. आणि मर्दुंक्याने पुरुषार्थावरती खर्च धन्यवादास पात्र आहेत. देशकार्य, देवकार्य, धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य याच्यातून घडतंय. आता सांगितलं, देवाचं नाव घ्यायचंय, छंद नाही रामाचा, तो देह काय कामाचा. देवाचं नाव घ्यायचंय, बजरंगबलीचं नाव घ्यायचंय, अखंड हिंदुस्थानाचा आराध्य देव छत्रपती शिवप्रभूंचं नाव घ्यायचंय. सगळ्यांनी आपल्या जवळचा मीपणा सोडा. मीपण ज्याचे पक्व फळा परी गळले रे, हे जीवन त्याला कळले रे. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाऊ नको, जळतील पापे जन्मांतरीची. देवाचं नाव घेतल्यानंतर जन्मोजन्मीची पाप जळून जात असतात. सगळ्यांना देवानं हात दिलेले आहेत. सगळ्यांनी वरती हात करा. सगळ्यांना देवाने हात दिलेले आहेत आणि सगळ्यांनी जय जयकार करायचा आहे. बोलो बजरंग बली की, बोलो बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय श्रीराम,
जय श्रीराम. शाबास. सनातन हिंदू धर्म की जय जय श्रीराम. जय श्रीराम. शबास आहे. आणि दादा शेळकेनं कब्जा घेतला. गेल्या वर्षी हा पोरगा कर्जतला महाराष्ट्र केसरी झाला. ज्यानं कब्जा घेतलाय तो सगळ्यांचा अंदाज चुकवला आणि महाराष्ट्र केसरी झाला. हा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बेंबळे गावचा पोरगा आणि माऊली जमदाडे सर्व परिचित आहे. या आखाड्यावरती अनेक वर्ष कुस्त्या खेळलेला आहे. थांबा जरा निवेदक. नाव लिहून द्या सगळे. यानंतर काही सत्कार होतील. उद्योजक आदरणीय हरिभाऊजी भगत, उद्योजक आदरणीय लालासो माघारे, उद्योजक आदरणीय जे के नाना कामठे, उद्योजक आदरणीय तानाजी कामठे मान्यवरांचा या ठिकाणी वडकी ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान केला जातोय. चला सन्मान करून घ्या. कुस्ती मैदानासाठी हा सन्मान आदरणीय संजयजी आंबेकर, आदरणीय रमेश आप्पा मोडक, त्याचप्रमाणे पंकज भाऊ मोडक, आदरणीय तुकाराम आबा मोडक यांच्या शुभ हस्ते मान्यवरांना सन्मानित केले जाते. कुस्ती मैदानासाठी उद्योजक आणि पैलवान ग्रुप समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सुहास आबा खोटवड कुस्ती मैदानासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं कुस्ती मैदानच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. सुहास आबा खोटवड सांगलीचे एकेकाचे प्रसिद्ध पैलवान. आदरणीय पैलवान सुहास आबा खुटवड, आदरणीय सुहास आबा खुटवड यांचाही या ठिकाणी सन्मान होतं. हा सन्मान उत्सव कमिटीचे अध्यक्ष आदरणीय मंगेशजी मोडक, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आदरणीय योगेशजी साबळे यांच्या हस्ते. सर एक नंबरची पैलवान बोलवा, लोक ओरडायला लागली. हा हर्षवर्धन सदगीर आज चला. उद्योजक चैतन्य बापू माऊली शेवाळे, कोकाटे आत या. आपलंही सहर्ष असं स्वागत. ए मोर चाललेले हो साईडला. आलेल्या पाहुणे मंडळींचा पुढे मान थांबलेले, माग स्क्रीन लावलेले, पुढे समोर जरा माग सारखा. जालिंदर भाऊ. जसा फुरसंगीचं कुस्ती मैदान महाराष्ट्रात राष्ट्रवादी परिचय, काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, तसं वडकीचं पुणे सुद्धा जिल्हा महाराष्ट्रात परिचय. परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय जालिंदर भाऊ कामठे यांचंही वडकी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. पुढील कुस्ती लावण्यासाठी आदरणीय विनंती, आपण देखील मैदानात जायचे. पंचाचा निर्णय अंतिम. दादा शेळके जालिंदर भाऊंचा सन्मान या ठिकाणी आदरणीय हात टाकून निघाला आणि बाळासाहेबजी पुन्हा साबळे दरम्यान यांच्या कुस्ती शुभ हस्ते कडेला करण्यात येत आहे. गेलेले पंचाचा निर्णय आणि आडव्या हाताची पकड घेण्याचा प्रयत्न दादा शेळकेचा. महाराष्ट्रातल्या सगळ्या टॉपच्या कुस्त्या आणि एक वैशिष्ट्य सांगतो, सलग 10 ते 11 वर्ष झालं माऊली जमदाडे 1 नंबरच्या जोडीमध्ये खेळतोय. जरा टाळ्या करा त्याच्यासाठी. 2, 3, 4 वर्षामध्ये काही काही पैलवान आपण पाहतो, पैलवान उदयास येतो आणि जिरून गेलेलं माहिती होत नाही. पण या पैलवांना सलग 10 वर्षाहून अधिक 1 नंबरच्या मान्यवर जोडीत. पुढील कुस्तीसाठी मान्यवर आदरणीय जालिंदर भाऊजी कामठे, टाळ्या करा, टाळ्या करा. उद्योजक जगन्नाथजी जेंडे साहेब, त्याचप्रमाणे बाळासाहेबजी साबळे, आदरणीय पंडित दादा मोडक, आदरणीय सुभाष दशरथ मोडक, आदरणीय भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील भाऊसाहेब मोडक, आदरणीय तुषारजी मोडक, विशाल बाळासू मोडक, पैलवान निलेश चंद्रकांत मोडक, पैलवान नितीन सूर्यकांत मोडक, रोहनजी मोडक, सोहम मोडक, सुमित मोडक, अशोक जगन्नाथ मोडक, पैलवान विवेक पंडितदादा मोडक, ऋषिकेश रावसो मोडक, सचिन अशोक मोडक, सुनील दत्तात्रय गायकवाड, सागर बाळासाहेब मोडक, रमेशजी संताराम मोडक,
जगन्नाथजी झेंडे, अर्जुनजी कोलते, दिलीप सर कुस्ती फिरून घ्या. दत्तोबा सोलनकर, पैलवान चंद्रकांत साबळे, पैलवान विजय साबळे, मान्य उत्तमभाऊ गायकवाड, वासुदेव बनकर, पैलवान दिलीप पवार सर, योगेशजी साबळे, संजयजी आंबेकर, रामदासजी मोडक, पैलवान कुणाल साबळे, उद्योजक हरिभाऊ भगत, लालासो माघारे, अण्णा बंडलकर, अण्णासो शेवाळे, हरिभाऊजी भगत, लालासो माघारे, जगन्नाथजी कामठे, तानाजी कामठे, सर्वच मान्यवरांना विनंती आहे, शेवटची कुस्ती लावण्यासाठी सर्व मान्यवरांनी मैदानात यायचंय. आता चालू असलेल्या कुस्तीला 10,000 रुपयाचं बक्षीस आहे. यात्रा कमिटीचे अध्यक्ष माननीय मंगेश भाऊ मोडक. बाल अजिंक्यपद महाराष्ट्र राज्य, राज्यात 3रा क्रमांक मिळवल्याबद्दल पैलवान श्लोक संदीप वारे यांचा वडकी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन आणि हार्दिक स्वागत. हिंद केसरीची कुस्ती, महाराष्ट्र केसरीची ट्रायलची स्पर्धा सुद्धा गायकवाडवाडी झाली यावर्षी आणि त्या हिंद केसरीचं अधिवेशन सुद्धा या महाराष्ट्रातच होणार आहे, साताऱ्याला. या महेशभाऊ गायकवाड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी इथं आयोजित केली होती स्पर्धा. ह्या कुस्तीचे पंच महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड आणि उत्सव कमिटीचे अध्यक्ष मंगेश भाऊ मोडक, तुम्ही जावा आखाड्यात. माऊली कोकाटे आलेला आहे. हर्षवर्धन सदगीर पैलवान आलेला आहे. हर्षवर्धन सदगीर हा 2019चा महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन गाजवलं बालेवाडी आणि तिथं महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतली. आणि माऊली कोकाटे हा इंदापूर तालुक्यातील सराटीचा पैलवान आहे. आदरणीय पुरसंगी गावचे उद्योजक विलासजी पुणेकर यांच्या वतीनं श्री शंभू महादेव मंदिरासाठी 25,000 रुपये देणगी दिल्याबद्दल त्यांचं वडकी ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार. पैलवान माणिकरावजी बिसे वस्ताद यांचं वडकी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत. दत्ताभाऊ गायकवाड बाहेर गेले असल्यामुळे त्यांच्या जागेवर विलासजी प्रभू पुणेकर गायकवाड यांचा या पंच ठिकाणी होते. वडकी ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान केला जातोय. कोण आपलं प्रतिनिधी असेल, नसेल तर आदरणीय सोमनाथ हिरामन मोडक हरिभक्त पारायण आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. दत्ताभाऊ गायकवाड यांच्या जागेवर तानाजी प्रभू गायकवाड हे सरपंचाचं काम पाहतील. मानेचा कस काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे. दादा मंगेश भाऊ शेळके मोडक, पैलवान. तुम्ही पण आज जा अध्यक्ष. ज्या कुस्तीला ज्यांची नावं पुकारले त्यांनी पाहुण्यांनी कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात जायचे. मान्यवर चला एक वर. नंबरच्या कुस्तीला ज्या ज्या मान्यवरांची नावं पुकारलेली आहेत त्यांनी 1 नंबरची कुस्ती लावण्यासाठी सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेचे प्रवर्तक आदरणीय पंडितदादा परशुराम मोडक, त्याचप्रमाणे महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब बाबूराव साबळे, त्याचप्रमाणे आदरणीय जालिंदर भाऊ कामठे, आदरणीय सुभाष दशरथ मोडक, आदरणीय स्वप्नील भाऊसाहेब मोडक, तुषारजी मोडक, विशाल बाळासाहेब मोडक, पैलवान निलेश चंद्रकांत मोडक, आदरणीय पैलवान विवेक पंडितदादा मोडक, पैलवान निलेश चंद्रकांत मोडक, नितीन सूर्यकांत मोडक, रोहनजी मोडक, सोहम मोडक, सुमित मोडक, अशोक जगन्नाथ मोडक, ऋषिकेश रावसो मोडक, सचिन अशोक मोडक, सुनील दत्तात्रय गायकवाड, सागर बाळासाहेब मोडक, रमेश शांताराम मोडक. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी दादा शेळके पैलवान विजय झालेला आहे. जगन्नाथ झेंडे, अर्जुनजी कोलते, दत्तोबा सोलनकर.